साखरपुडा पार पडताच सगळ्यात जास्त कोणी सुटकेचा श्वास सोडला असेल तर आपल्या आजीनेच बरं का. आता मात्र अगदी स्ट्रेस फ्री झालेली ती बाई. म्हणजे जणू तिला या दोघांवर काडी मात्रही विश्वास नव्हता. आता काय त्यांनी तिला आजी बनवलं तरी चालणार होतं. त्या दोघांना त्यांचा टाइम देत सर्व आपापसात बोलू लागले. पण सिया मात्र लगेच बारशाच्या तयारीला लागली होती. सकाळपासून तिला उसंत म्हणून तरी कुठे माहीत होती. जणू सर्व काही हिनेच करण्याचा जिम्मा उचललेला. पण इकडे तिची ती पळापळ बघून आता मात्र अग्नेयचं डोकं फिरायला लागलेलं. स्वतःच्या जीवाला नुसता त्रास द्यायचं चाललं होतं तिचं. पण तिला त्रासात बघून त्याला त्रास होतोय हे तिला कोण सांगणार ना. शेवटी आत्ता न राहून त्याने त्याच्या प्रिन्सीला विष्णूकडे देऊन तो तडक तिच्याकडे निघाला. ती एका स्टाफची तयारीविषयी बोलतच होती की अग्नीने येऊन डायरेक्ट तिच्या तोंडाला ज्यूसचा ग्लास लावताच तिचे डोळे तर सताड मोठे झाले. ती घाबरून काही रिॲक्ट करणार की समोर तिच्या राक्षसाला बघून तिची नजर अगदीच बारीक झाली. ती स्टाफ तर अग्नीला बघून गडबडीत तिथून निघून गेली. पण अग्नीने मात्र तो ग्लास खाली झाल्याशिवाय सियाच्या तोंडापासून लांब केला नाही. म्हणूनच तिला नाईलाजाने तो ज्यूस पियावाच लागला. अहो काय करताय, असं कोण पाजतं का? मला दिला असतात तर मी पिलाच असता ना. त्याच्या या उद्धटपणाचा मॅडमला रागच आला. कोणती गोष्ट प्रेमाने करणं या माणसाला माहीत कुठे होतं. पण ही बया प्रेमाने समजवण्यासारखं काम तरी कुठे करते बरं. तू लहान आहेस का? तुझ्या हातात प्रत्येक गोष्ट आणून द्यायला. मगाचपासून नुसतं इथून तिथून पळणं चालू आहे तुझं. सगळं जर तुलाच करायचं आहे तर हा स्टाफ का ठेवलाय मी? अग्नेय आता तिची तगदग बघून तिच्यावरच चिडला. जे काम ती स्टाफ कडून करून घेऊ शकत होती ते कामही या बैला करायचं आहे म्हटल्यावर कायच करणार ना तो. अहो आपल्या घरातलं फंक्शन आहे, प्रत्येक काम स्टाफ कडून करून कसं चालेल? आणि आजही चिडणार आहात का तुम्ही? बायको कशी दिसतीये म्हणून साधं कौतुक तरी आहे का? त्याला चिडचिड करताना बघून सियाने नाक मुरडत चेहरा फिरवला. पूर्ण जगाच्या नसलं तरी त्याच्या नजरेत तिला सुंदर दिसायचं असायचं. कौतुक करायला बायको जागेवर आहे का? मगाच पासून बघतोय तुझ्याकडे, पण तुझं माझ्याकडे लक्ष तरी आहे? नुसतं कामात अडकली आहेस तू. नाही स्वतःचा विचार करत आहेस, नाही माझा. अग्नेयलाही आता त्याच्या प्रिन्सेसचा रागच आला. मगाचपासून तिच्या काही मिनिटाच्या सहवासासाठी तो किती तडफडलाय हे त्यालाच माहीत. अहो त्याचं शेवटचं वाक्य सियाला टोचताच ती त्याला काही समजवायला जाणार की तोच गुरुजींच्या आवाजाने त्या दोघांचंही लक्ष तिकडे गेलं. जा, ते सुद्धा तुलाच बोलवत आहेत. कुठला मंत्र विसरले असतील तर तूच आठवण करून दे त्यांना. नवरा काय वाट बघायला आजन्म बसलाच आहे. गुरुजींना सियाला बोलवताना बघून अग्नेय तनतनत तिथून परत त्याच्या लेकीकडे आला आणि तिला पुन्हा स्वतःकडे घेतलं. पण त्याला रागवलेलं बघून आता सियालाही किंचित वाईट वाटलं. तरी सध्या तिच्या जबाबदाऱ्या सोडून तिला चालणार नसल्याने ती गुरुजींकडे गेली. नित्या, यू आर लुकिंग सो ब्युटिफुल टुडे. पण इतकं सुंदर दिसायची काय गरज होती? नंतर रात्री माझा कंट्रोल सुटला तर मला दोष द्यायचा नाही काय? आरव आणि नित्या आता स्टेजवरून खाली उतरले होते. स्टेजवर गुरुजी आता रीटा आणि विष्णूच्या बेबीच्या बारशाची तयारी करत होती.
आरव, अरे मी कशीही दिसत असली तरी आजकाल तुझ्या खोड्या वाढल्याच आहेत. पण आता बस झाले तुझे लाड. आता लग्न होईपर्यंत तरी तू माझ्यापासून लांब राहायचं, समजलं? नित्याने तर आरवचा कौतुकाचा सोहळा धुडकावून डायरेक्ट ऑर्डरच सोडली. ते बघून इथे आरवचे डोळे मोठे झाले ना. काय? पण का? हे बघ, मी आत्ताच सांगून ठेवतोय, हे तुझं असलं काही मी ऐकणार नाही. मला तुझी टेस्ट लागते हे तुलाही चांगलंच माहीत आहे, म्हणून तडपवतीये ना मला. आरव तर तिच्यापासून लांब राहण्याच्या विचाराने हायपर झाला, जे बघून नित्याला त्याचा हसू आलं. खरंच होतं, पण आता एकमेकांपासून लांब राहणं त्या दोघांनाही शक्य नव्हतं. मनापेक्षा जास्त तर आता शरीराची ओढ त्यांना सतावत होती. एकमेकांना आपलं बनवण्यासाठी अगदी अधीर झालेले ते. आरव, एकदा सांगितलं ना, आता जे काही आहे ते लग्नानंतर. तोपर्यंत कोल्ड बाथ घेत राहा तू. नित्या त्याला पेटवून हसतच तिथून सियाकडे गेली. तसा इथे आरव मागे चरफडू लागला. त्यालाही नित्याचा आता रागच आला. निदान एंगेजमेंट झाल्यावर तरी त्याला वाटलेलं ती एक पाऊल पुढे टाकू देईल म्हणून. पण कसलं काय, इथे तर लग्न होईपर्यंत आता उपवास घडला होता. इकडे विष्णू आणि रीटा त्यांच्या पिल्लाला घेऊन पूजेला बसले. त्याच्या नामकरण विधीची अगदी शास्त्रवत पूजा ठेवलेली सियाने, म्हणून विष्णू आणि रीटाही भरपूर खुश होते. त्यांना कधीच या घराने बाहेरची वागणूक दिली नव्हती. सियाने तर रीटाची प्रेग्नेन्सी झाल्यावर तिची अगदी आईसारखीच काळजी घेतलेली. तिचं बाळंतपण अगदी चोख निभावलेलं, म्हणून ती दोघंही तिला जपत होते ना. अहो, त्यांची पूजा चालू असतानाच इकडे सिया लगबगीत अग्नीकडे आली. त्याचा रुसवा तिचा लगेच जीव घेऊन जायचा. ती येऊन तिथे त्याच्या बाजूला बसली तरी त्याने आत्ता तिच्याकडे बघायचे कष्टही घेतले नाहीत. ते बघून सियाला आणखीनच कसं तरीच झालं. अहो, आत्ता माझ्याकडे बघणारही नाही का? सिया त्याच्या हातात तिचा हात गुंफवायला जाणार की तोच अग्नीच्या कुशीतल्या किटोचं लक्ष तिच्या मम्माकडे गेलं. तसं या मॅडम उगाच मुसू लागल्या. मम्मा, आता एखाद दुसरा शब्द स्पष्ट बोलायला शिकली होती ती. हो शोणा, मम्मा इथेच आहे. अग्नीने त्यांच्या प्रिन्सीला अगदी परीसारखं तयार केलेलं बघून तिला त्याचं कौतुकच वाटलं. तिला भूक लागलीये, तिला आधी फीड कर. अग्नियाने किटोची वळवळ बघून तिला सियाकडे दिलं. तसं नाईलाजाने सिया किटोला पाजायला आत गेली. तोपर्यंत इथे पूजेचा विधीही संपन्न होत आला. सियाने आणून किटोला सुवर्णाकडे देत ती पुन्हा तिच्या अहोंकडे येणार की सिया, तोच रीटाने तिला आवाज दिला आणि ती स्टेजवर आली. सिया, गुरुजी विचारतायत बेबीचं नाव काय ठेवायचं. रीटाने गालात हसतच सियाकडे बघताच तिला रीटाच्या बोलण्याचा अर्थ समजलाच नाही. मग वहिनी, सांगा ना गुरुजींना, काय नाव ठेवायचं आमच्या राजकुमाराचं. सिया रीटाच्या कुशीतल्या पिल्लाकडे बघून गोड हसली. हो, त्यासाठीच तुला इथे बोलवलंय ना. बाळाचं नाव तर त्याची आत्या ठेवते ना. विष्णूने रीटाकडून बेबीला घेत ते अलगद सियाच्या हातात देताच सिया तर स्तब्धच झाली. दादा, म्हणजे मी? तिचा तर आनंद डोळ्यात भरून आला. तिच्यासाठी हा खूपच मोठा धक्का होता. आता तू माझी बहीण आहेस म्हटल्यावर या आगाऊची तर आत्याच झाली ना. विष्णूने तिच्या डोक्यावर प्रेमाने ठोकत तिचे भरून आलेले डोळे पुसले. तसं सियाने
सर्वात आधी अग्नेयकडे बघितलं, तर त्यानेही ओठांत हसतच तिला परवानगी दिली. आजी आजोबा आणि सुवर्णालाही खूपच आनंद झाला. बहिणी, तुझ्यासारखंच अगदी बेस्ट नाव ठेव या बेबीचंही. आरवही ती काय नाव ठेवेल या विचाराने एक्साइटेड झाला. हो वहिनी, या पिल्लूचं नावही अगदी गोड असलं पाहिजे. नित्याही उत्सुकतेने पुढे आली. तसं सियाने गालात हसत परत अग्नीकडे बघून तिने अगदी हळूच गुरुजींना त्याचं नाव सांगत त्या पिल्लाच्या कपाळावर ओठ टेकवले. तसं गुरुजींनी तोंडातल्या तोंडात त्या नावाची पूजा अर्चना करून त्या पिल्लाच्या डोक्यावर टिलक लावून हा विधी पूर्ण केला. वहिनी, यार सांग ना, काय नाव ठेवलंस? बाई ग बाई, या मुलाला एक कशाचेच पेशन्स नव्हते म्हणायचे. हो बाबा सांगते, माझ्या लाडूचं नाव आहे एकांश. विष्णू दादा आणि रीटा वहिनींच्या प्रेमाचा एकच मौल्यवान असा अंश माझा एकांश. सियाने नाव सांगताच आधी तर सगळे शांतच झाले. म्हणजे तिने अवघ्या सेकंदात त्याचं इतका अर्थपूर्ण शोधलेलं नाव बघून त्यांना आश्चर्यच वाटलं. पण सिया मात्र सर्वांना एकाएकी शांत झालेलं बघून घाबरली ना. आपण काही चुकीचं नाव ठेवलं वाटून तिने घाबरून अग्नेयकडे पाहिलं, तर त्या सडूचा चेहरा काय नेहमीसारखा न्यूट्रलच होता. काय झालं? नाव आवडलं नाही का? हवे तर तुम्ही दुसरंही ठेवू शकता. सियाचा चेहरा आता अगदीच उतरला. ती गोंधळून त्या बाळाला घेऊन खाली उतरणार. ती तोच दोन नाजूक हात तिच्यासाठी टाळ्या वाजवू लागले. तसं तिच्यासोबत बाकीच्यांची ही नजर सुवर्णाच्या मांडीवर बसलेल्या किटोवर गेली, जी खुश होत जोरजोरात टाळ्या वाजवत होती. ते बघून सियाला परत भरून आलं. ती तिच्या लेकीच्या प्रेमावर काही रिॲक्ट करणार. ती तोच आता सर्वांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. वाव वहिनी, यू आर ऑसम यार. इतकं सुंदर नाव तुला कसं सुचू शकतं? आरवने सियाला खालूनच भरपूर सारे फ्लँकेस दिले. हो सिया, खरंच तू आपल्या बाळाचं नाव खूपच छान ठेवलंस. रीटानेही आनंदाने सियाला मिठी मारली. त्या दोघांनाही ते नाव खूप म्हणजे खूप आवडलं होतं. अहो, असं किती टाइम रुसून बसणार आहात बरं? बघा ना माझ्याकडे. तुम्ही स्तुती करावी म्हणून मी अजून साडीही बदलली नाही. सर्व आवरून सिया बऱ्याच उशिरा रूममध्ये आली, तर तिची लेक तिच्या मिनी बेडवर झोपून गेलेली. तर अग्नेयही बेडवर डोळे मिटून पडला होता. पण तो तिच्याशिवाय झोपणार नाही या गोष्टीची तिला कल्पना होती. अहो, आत्ता असं करणार का तुम्ही माझ्यासोबत? संध्याकाळपासून फुगून बसला आहात. बघा हा, जर तुम्ही आत्ता माझ्याकडे बघितलं नाही तर मीही रुसेन तुमच्यावर, आणि मग तुम्हालाही माझा अबोला सहन करावा लागेल. सियानेही त्याच्या वीक पॉइंटवर बोट ठेवत त्याला धमकी देऊन ती उठून डायरेक्ट बाल्कनीत गेली. तसा अग्नेय दात चावत तिच्या मागे गेला. हे बरं आहे, आधी स्वतः इग्नोर करायचं, पण मी केलं तर लगेच राग धरून बसायचा. मग स्वतः तसली कामं करायचीच का ना? अग्नेय तंतनतच तिच्या जवळ आलाच होता. ती तोच सिया म्हणून त्याच्या मिठीत शिरली. तसं त्यानेही क्षणभर त्या स्पर्शात डोळे मिटले. अहो प्लीज, आज नका ना रागवू. हवे तर तुमचा राग आपण उद्या कंटिन्यू करू. मी आज खूप थकली आहे. सियाने मान वर करून त्याच्याकडे बघितलं. तसं तिचा थकलेला चेहरा बघून त्यालाच आता कसं तरी झालं. आज खरंच तिने तिला स्वतःला किती स्ट्रेच करून घेतलं
हे त्याने स्वतःही बघितलं होतं. ओके बाबा कम, मी तुझे हे एक्सेसरीज काढतो, मग तू जाऊन फ्रेश होऊन आणि चेंज करून ये. अग्नेयने आत येत सियाला ड्रेसिंग टेबलवर बसवत तिची आधी पूर्ण ज्वेलरी आणि हेअरस्टाईल मोकळी केली. तसं आत्ता कुठे जाऊन सियाला बरं वाटलं आणि तिने तसंच अग्नीच्या अंगावर तिचा सर्व भार सोडला. गो जाना, हॉट बाथ घे, तुला बेटर वाटेल. अग्नीने तिच्या साडीची पिन काढून बाजूला ठेवली. तशी ती जीवावर उदार होऊन कशी बशी फ्रेश होऊन बाहेर यायला. अग्नीने तिला उचलून बेडवर आणलं आणि तिला बेडवर अलगद झोपवून तोही तिच्या बाजूला आडवा झाला. तशी ती पटकन त्याच्या मिठीत शिरली. अहो, तुम्ही सांगितलं नाही मी कशी दिसत होती ते. सिया मिठीत येताच सवयीप्रमाणे आत्ताही अग्नीचे हात तिच्या केसात स्वच्छंद फिरू लागले. जाणा, आज तू थकलेली नसती तर तू कशी दिसतीये हे मी तुला अगदी डिटेलमध्ये सांगितलं असतं आणि तुला पाहून मला काय काय वाटत होतं हेही सविस्तररित्या दाखवलं असतं. अग्नेयने त्याच्या भावना आवरत फक्त तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तिला इतकं दमलेलं असताना तो तिला त्रास देणार नव्हता. पण इथे हा माणूस होता जो आपल्या बायकोच्या भावनांचा विचार करायचा. तिथे आपले आरो बाबा मात्र सुसाट सुटलेले. आरू, मी बोलले होते ना, आपण लग्न होईपर्यंत नित्या नुकतीच बाथ घेऊन फ्रेश होऊन बाथरूम मधून बाहेर आलीच होती की तिच्या बेडवर आरवला बघून आधी तर ती शॉकच झाली, पण नंतर मात्र तिने घेतलेला प्रण आठवताच ती त्याला बाहेर करायला जाणार की तोच आरवने तिला झटक्यात स्वतःवर ओढून घेतलं. भुरट्या, तसं नित्याने काहीस चिडतच त्याच्याकडे पाहिलं. तो तिचं ऐकत नव्हता म्हणूनच चिडलेली ती. स्वीटहार्ट, तू बोलली आणि मी ऐकलं असं वाटलंच कसं ना तुला? इफ आय वॉन्ट युअर टेस्ट देन इन एनी हाव आय वॉन्ट इट. आरवने नित्याच्या मागे हात टाकत तिला स्वतःवर दाबत तिच्या माने चेहरा घुसळला. तसा इथे नित्याच्या अंगावर काटाच आला, कारण आजचा त्याचा टच अगदी अधिकाराचा वाटला तिला. आरू, नित्या त्याला तरीही अडवायला जाणार की नीतू, जर तुला खरंच वाटत असेल मी जावं देन मी निघून जाईन. आरवने तिच्या टॉपचा नेक खाली करत तिच्या कंठावर ओठ टेकवले. तसा इथे नित्याचा श्वासच अडकला आणि तिची आरवच्या टी शर्टवरची पकड घट्ट झाली. उफ, आरवचा हा रोमॅन्स लवकर काही संपणार नाही. त्यामुळे बघू आता पुढच्या भागात काय होतंय. पण लवकरच आता अग्नीचे डॅड येणार आहेत बरं, त्यामुळे त्यांची प्रतीक्षा तुम्हीही करा. आणि आजचा भाग जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्स सोबत ही स्टोरी शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला लवकरच सुरू होणाऱ्या माझ्या नवीन प्रेमाच्या सिरीजचे अपडेट भेटत राहतील.